Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss practice paper of फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन. हो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की फर्स्ट टर्म एक्झामिनेशनसाठी ॲक्टिव्हिटी शीट किंवा क्वेश्चन पेपर कशा प्रकारे असू शकतो आणि त्याचे ॲन्सर्स कशा प्रकारे लिहायचे, या सर्व गोष्टींची डिटेलमध्ये चर्चा आज आपण करणार आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट सेमिस्टर examination or first semester practice paper, you have to solve it within 3 hours. 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. ठीक आहे. सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी, जो 10 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B असणार आहे. क्वेश्चन नंबर 1A आहे जो 8 मार्क्ससाठी आहे आणि ते तुम्हाला 8 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात आणि आउट ऑफ 8 ॲक्टिव्हिटीज यू हॅव टू आउट ऑफ 6 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतील आणि 6 पैकी 4 ॲक्टिव्हिटी जर बरोबर आल्या तर यू विल गेट 8 मार्क्स, तर 8 मार्क्स मिळतील तुम्हाला. 2 ऑप्शनसाठी असणार आहे. ठीक आहे. आता आपण सोडवूया. 1. Complete the following words by using correct letters. It will given 4 words. तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील आणि प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग असेल आणि ते प्रॉपर करेक्ट लेटर यूज करून तो अर्थपूर्ण शब्द बनवायचा. फॉर एक्झाम्पल 1 AB-UT काय येईल? ABOUT अबाउट. नेक्स्ट 2 F-NNY काय येईल? FUNNY funny. Next N-HT NIGHT night. QU-CK QUICK quick. या प्रकारे. नेक्स्ट पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतील आणि ते शब्द अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये क्रमाने लिहायचे असतात. ते कशा प्रकारे? ABCD क्रम त्याला आपण म्हणू शकतो. A नंतर B, B नंतर C, या प्रकारे. आता फर्स्ट ग्रुपमध्ये बघा, ग्लिसन, वर्ल्ड, करेज, फॉरगिव्ह असे शब्द आहेत. यासाठी एक टेक्निक आपण यूज करू शकतो. याला आपण नंबर देऊया प्रॉपर. आता प्रत्येक शब्दाचा फर्स्ट लेटर जर आपण बघितला, G फॉर ग्लिसन, W फॉर वर्ल्ड, C फॉर करेज आणि F फॉर फॉरगिव्ह आहे. जेव्हा आपण ABCD बोलणार त्यावेळी G फर्स्ट येईल की W येईल, C येईल की F येईल? ABCDEF ABC. याला आपण 1 नंबर देऊया. ABCDEF, C नंतर काय आला? F, मग याला 2 नंबर देऊया. आता ग्लिसन आणि वर्ल्डमध्ये 3rd नंबर द्यायचा आहे. मग G येईल पहिला की W येईल? तर ॲब्सोल्युटली तुम्हाला माहितीच आहे की ते G फर्स्ट येतो आणि W एंडिंगला. ABCDEFG, त्यानंतर वर्ल्ड आणि 4 नंबर. असे नंबर दिल्यानंतर जेव्हा आपण ॲन्सर लिहिणार तेव्हा काय करायचं आहे? जो फर्स्ट नंबर दिलेला आहे तो प्रथम लिहा, करेज. ओके, कॉमा देऊन. मग सेकंड नंबर आपण दिलेला आहे फॉरगिव्ह. या प्रकारे 3rd आणि 4th असे शब्द लिहू शकतो आणि हे ज्याला C, F नंतर G ने आणि W ने जे वर्ड्स आपण लिहिले, दॅट इज कॉल्ड अल्फाबेटिकल ऑर्डर, क्रमाने लिहिले. नेक्स्ट ग्रुप बघूया. नेक्स्ट ग्रुपमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये मोस्टली काय केलं जातं की फर्स्ट लेटर जे सेम असेल, जसे ते बघू शकतो बसचा B आहे, ब्युटिफुलचा B, BY बायचा B आहे आणि ब्ल्यू या शब्दाचा B, म्हणजे फर्स्ट लेटर सेम आहे. जेव्हा फर्स्ट लेटर सेम असेल तर सेकंड लेटर बघा, इथे बसचा U आहे, ब्युटिफुलला E आहे, परत बायला U आहे आणि L. आता U, E आणि L पैकी फर्स्ट नंबर देऊया. कोणता येईल? ABE फॉर ब्युटिफुल आणि L, त्याच्यानंतर Lला आपण 2 नंबर देऊया. आता बस आणि बाय सेकंड लेटर सेम आहे म्हणून 3rd लेटर बघूया. S आणि Y आहे. मग ABCD जेव्हा आपण बोलतो तो S प्रथम येतो की Y? S. ABCDEFGHIJKLMNOPQR S नंतर पुढे Y, मला 3rd नंबर आणि हा 4th. ज्याप्रमाणे आपण वरील हे लिहिले अल्फाबेटिकल ते क्रमाने याच प्रकारे 1 नंबर जो आहे ब्युटिफुल फर्स्ट येईल, त्यानंतर ब्ल्यू, त्यानंतर बस आणि बाय. तर या प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डरनी इफ वी पुट करेक्टली जर ठेवले तर 2 आउट ऑफ 2 मार्क्स सहजपणे मिळवू शकतात. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3 आहे. ॲक्च्युली ते इथे 4 नंबर झालेला आहे. ठीक आहे.
हां, ती ॲक्टिव्हिटी बघूया आपण आता. ऑल राईट. मेक 4 वर्ड्स, 4 शब्द बनवायचे आहेत. मिनिमम 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन दी वर्ड इंटरनॅशनल. इथे एक शब्द दिलेला असेल अशा प्रकारे. इथे तुम्हाला शब्द दिलेला आहे इंटरनॅशनल, आणि या शब्दामध्ये जी अक्षरं आहेत, लेटर्स किंवा अल्फाबेट, त्यांचा यूज करून नवीन शब्द बनवायचे. पण अट अशी आहे की प्रत्येक शब्द हा मिनिमम 3 लेटरचा असावा, म्हणजे कमीत कमी त्याचे 3 अक्षर असावेत. 3 पेक्षा कमी नको आहे. ओ एन 1 चालेल, पण ओ एन ऑन नाही चालणार. ठीक आहे. आता काय बनवू शकतो इंटरनॅशनल याच्या या शब्दामधील अक्षर घेऊन? इंटरनॅशनल फर्स्ट लिहू शकतो आपण नेशन, NATION, नेशन, राष्ट्र, किंवा नंतर आणखीन एक एंटर, ENTER आहे त्याच्यामध्ये अक्षर, एंटर प्रवेश करणे. नॅशनल राष्ट्रीय. त्यानंतर आणखी कोणता यूज करून? नोशन, NOTION, नोशन कल्पना. सो या प्रकारे 4 वर्ड्स, कमीत कमी 4, 5, 6 तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. सो इझी आहे हा पण. नेक्स्ट बघूया आपण आता. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 5 जी दिलेली आहे इथे ती या प्रकारे आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे एक्झाममध्ये. बॉय सेंटर दिलेलं आहे आणि बॉय ब्रेव, ब्रेव शूर. बॉय कसा आहे? शूर. म्हणजे बॉयबद्दल डिस्क्राईब करतो हा ब्रेव वर्ड. डिस्क्राईब करणारा वर्ड हा काय असतो? विशेषण. त्याला ॲडजेक्टिव्ह आपण बोलतो, म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह. आणि कशाचं डिस्क्राईब करतो? बॉय. बॉय आहे का आहे? नाऊन आहे. म्हणजे इथे जेव्हा लिहिणार ते नाऊनच असायला पाहिजे. बॉय ब्रेव बॉय. बॉय कसा आहे? ब्रेव. बॉय कसा आहे? टॉल. या प्रकारे. तर बॉयचं नेम लिहिलं तर परत नेम इथे पण नेम आणि इथे पण हा कॉमन नाऊन, हा प्रॉपर नाऊन होईल. नाऊनचं नाऊन नाही होईल. तर बॉयला डिस्क्राईब करणारेच वर्ड लिहायचे. बॉय कसा आहे? टॉल. बॉय कसा आहे? स्मार्ट. हां. बॉय कसा आहे? क्लेवर. बॉय कसा आहे? इंटेलिजंट. सो या प्रकारे वी कॅन राईट रिलेटेड वर्ड्स. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. आता तुम्हाला याच्यामध्ये नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब हे 3 पॉईंट त्याच्यामधले फरक नीट समजून घ्या. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी 5th आणि 6th तुम्हाला इझी जाईल. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन म्हणजे वर्ड चेन. तुम्हाला एक शब्द दिला असेल आणि ते काही वेळा नाउन असेल, काही वेळा ॲडजेक्टिव्ह असेल, काही वेळा वर्ब असेल. इथे नाउन म्हणजे नेम ऑफ द पर्सन, नेम ऑफ द ॲनिमल, त्याच्यामध्ये कॉमन आणि प्रॉपर नाउन. या प्रकारे ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ प्रिव्हियस वर्ड. म्हणजे जो शब्द दिला असेल त्या शब्दाचा लास्ट लेटर, जसं गाण्याच्या भेंड्या करतो, शेवटच्या अक्षराने नवीन शब्द तयार करायचा. पण लक्षात काय घ्यायचं, इथे नाऊन दिलेलं आहे, तिथे नाऊनच बनवायचं. ते जसं इथे वर्ल्ड हा शब्द दिला आहे, नाऊन आहे. सो लास्ट लेटरने आपल्याला नाऊनच बनवायचं आहे. नाव. D फॉर डॉग. ओके. G फॉर गॉड, नेम झाला. D फॉर काय बनवू शकतो? D फॉर डॉल. L फॉर नाउन, काय येईल सांगा? लेक, LAKE. E फॉर एलिफंट. या प्रकारे नाउन सांगितलं तर नाउन, ॲडजेक्टिव्ह सांगितलं तर ॲडजेक्टिव्ह येईल, डिस्क्रायबिंग वर्ड्स. ठीक आहे. सो ही ॲक्टिव्हिटी पण इझी आहे. इथे पण तुम्हाला 2 आउट ऑफ 2 यू विल गेट मार्क्स. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. हे झाले 6 ॲक्टिव्हिटीज. आता याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी मिसिंग आहे, ते म्हणजे पंक्च्युएशन बाय मिस्टेक इथे राहिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1B जी आहे तो आपण बघूया. डू एज डिरेक्टेड 2 मार्क्ससाठी आहे. अटेम्प्ट एनीवन. A. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. तुम्हाला फ्रेज म्हणजे वाक्यप्रचार दिला असेल आणि तो तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा. इन फ्रंट ऑफ, सर टू टेक केअर ऑफ, काळजी घेणे. इन फ्रंट ऑफ, च्या समोर असणे. आता म्हणू शकतो देर इज अ ट्री विच इज इन फ्रंट ऑफ माय हाऊस. किंवा सिम्पल, अ ट्री इज इन फ्रंट ऑफ माय हाऊस. ते झाड माझ्या घरासमोर आहे.
ही इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी, तो माझ्यासमोर उभा आहे. या प्रकारे तुम्ही याचा अर्थ समजला तर तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. त्याला ऑर दिलेला आहे. ऑर जे काय आहे, ऑर त्याला ऑप्शन आहे की ॲड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुली. म्हणजे क्लॉज इथे बनवायचं आहे. एक सेंटेन्स दिला आहे, क्लॉज म्हणजे उपवाक्य, त्याच्यामध्ये मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, जो ॲड करतो उपवाक्य ते सबऑर्डिनेट क्लॉज असतं. आता क्लॉजेसवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले आहे, ते तुम्ही बघू शकता. पण एक सिम्पल तुम्हाला एक आयडिया देतो. जे वाक्य दिलं, आय नो ऑफ अ स्कूल बॉय. तर जेव्हा अशा प्रकारे सेंटेन्सचं लास्ट वर्ड बघायचा, लास्ट वर्ड जर नाऊन असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, पर्सन, तर त्याला कनेक्ट करण्यासाठी हूचा यूज करा. आणि लास्टचा वर्ड जर प्लेस असेल तेव्हा विच किंवा दॅटचा यूज करू शकतो, किंवा नॉन लिव्हिंग थिंग असेल तर. एक सिम्पल आयडिया. आता आय नो अ स्कूल बॉय, मला स्कूल बॉय तो माहिती आहे. हू, इथं हूचा अर्थ कोण आहे, हू म्हणजे तो, त्या स्कूल बॉय बद्दल. हू, आय नो स्कूल बॉय हू इज क्लेवर, हू इज स्मार्ट, हू इज इंटेलिजंट, हू इज लर्निंग, हू इज व्हेरी शार्प, हू इज स्मार्ट. या प्रकारे आपण सेंटेन्स जोडू शकतो. आय नो स्कूल बॉय, मला तो स्कूल बॉय माहिती आहे, जो किंवा तो कसा आहे, हू इज क्लेवर, तो हुशार आहे. या प्रकारे. तर तुम्ही एकतर तुम्ही फ्रेज इन फ्रंट ऑफ मी अशा प्रकारची फ्रेज सेंटेन्समध्ये यूज करा स्वतःच्या, किंवा एक्सपांड, ॲड द क्लॉज ॲड करून वाक्य वाढवायचं आहे. नेक्स्ट, दोन्हीपैकी एक लिहू शकता. अटेम्प्ट एनीवन. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर काही लेटर्स ॲड करून, जोडून न्यू, जसं हॅपी, अनहॅपी, अन लावला तर तो झाला प्रिफिक्स. सफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढे, हॅपी, हॅपीली. या प्रकारे. इथे काय दिला, डार्क, तर दोन्ही प्रिफिक्स दोन्ही सफिक्स होऊ शकतो. डार्कनेस, आपण एनी डबल एस जर जोडला, डार्क, डार्कनेस, तर हा सफिक्स लावला. ब्युटी, हा ब्युटिफुल, हा ब्युटीचं काय, ब्युटिफुल. ठीक आहे. या प्रकारे. नेक्स्ट, मेक मिनिंगफुल सेंटेन्स. जर याला ऑर आहे ते शब्द दिले जातील, ते स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचं. त्यापेक्षा हे इझी आहे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. डार्क, आय एंटर इन अ डार्क रूम, मी डार्क रूममध्ये एंट्री केली, डार्क, काळोखाच्या रूममध्ये. या प्रकारे. ब्युटी, हर ब्युटी अट्रॅक्ट्स ऑल ऑफ अस. या प्रकारे. ओके. नाउ लेट्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट सेक्शन आपण स्टार्ट करूया. सो इथे 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळवण्याला तुम्हाला खूप संधी आहे. यू कॅन इझिली गेट्स 10 पैकी 10 मार्क्स इथे तुम्ही मिळवू शकता. आता सेक्शन 2 आहे, जो टेक्स्च्युअल पॅसेज. तुमच्या बुक्समधून 2 पॅसेज असतील 20 मार्क्ससाठी, 1 पॅसेज फॉर 10 मार्क्स. आता आपण बघूया. अगोदर काय करूया, जो पॅसेज असतात त्याच्यामध्ये A1, A2, A3, A4, A5 5 ॲक्टिव्हिटीज असतात, किंवा त्याला आपण क्वेश्चन बनवूया. तो जर तुम्हाला तो पॅसेज तुम्ही शिकलेले आहात, तो पॅसेज प्रॉपरली समजून घेतला तर ही ॲक्टिव्हिटी सहजपणे सोडवू शकतो. आता क्वेश्चन नंबर 2A काय आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खालील पॅसेज रीड करा आणि ॲक्टिव्हिटी सोडवा. A1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ॲक्च्युली अगोदर काय करायचं आहे, थोडेसे A1 ॲक्टिव्हिटी वाचून घ्यायच्या आणि नंतर पॅसेज रीड करायचा, प्रॉपर त्याचा मिनिंग समजून घ्यायचा. A1 ॲक्टिव्हिटी काय आहे, कंप्लीट करायचं, सेंटेन्स पूर्ण, वाक्य पूर्ण करायचं आहे. मार्जी ऑलवेज हेटेड डॅश डॅश. मग तुम्हाला ऑप्शन दिला आहे, टीचर, स्कूल, कंट्री, इन्स्पेक्टर. आता आपण डायरेक्ट पॅसेजचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो, मग तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगू शकता. आता हा जो पॅसेज आहे तो कोणत्या लेसनमधून आहे. दिस पॅसेज इज टेकन फ्रॉम, तो जो मार्जीचा आहे ना, द फन दे हॅड, या लेसनमधून आहे. हां, मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जी नेहमी शाळेचा तिरस्कार करीत होती. परंतु नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. परंतु पूर्वीपेक्षा जास्तच त्याचा तिरस्कार तिला वाटू लागला. द मेकॅनिकल टीचर, त्याच्यामध्ये मार्जी, मेकॅनिकल टीचर हे कॅरेक्टर्स आहेत. मेकॅनिकल टीचर जो तिला शिकवणारा जो रोबोट आहे. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिवन हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जॉग्राफी. कारण तो जास्त ती शाळेचा तिरस्कार करू लागली, कारण तिचा जो मेकॅनिकल टीचर आहे रोबोट, तो जास्त सतत जॉग्राफी सब्जेक्टचे परत टेस्ट घेत आलेला होता. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर काउंटी इन्स्पेक्टर. आणि तो
तोपर्यंत आणि तिचे परफॉर्मन्स त्या जॉग्रफी सब्जेक्टमध्ये वर्स वाईट, अतिशय त्यापेक्षा जास्त वाईट म्हणजे कमी मार्क्स तिला मिळत होते. आणि शेवटी सॉरोफुली, दुःखाने तिला वाईट वाटलं तिच्या मदरला. तिला कळून चुकले काहीतरी प्रॉब्लेम आहे मेकॅनिकल टीचरमध्ये. म्हणून आईने काय केलं मार्जीच्या, सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. काउंटी इन्स्पेक्टर हा तो रोबोट रिपेअर करणारा व्यक्ती आहे, त्याच्याकडे पाठवला. ही वॉज अ राऊंड, त्या काउंटी इन्स्पेक्टरचं वर्णन, ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ रेड फेस अँड होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स वायर्स. ओके, राईट. तो कसा आहे, एक विथ रेड फेस, होल बॉक्स ऑफ टूल्स, म्हणजे ते रिपेअरिंगचे टूल्ससाठी त्याचे बॉक्स आहेत, वेगवेगळे साधन आहे त्या बॉक्समध्ये, पेटीमध्ये वायरिंग आहेत. ही स्माइल ॲट मार्जी अँड गेव हर अँड ॲपल. जेव्हा तो मार्जीच्या घरी येतो, आल्यानंतर मार्जीला बघून तो हसला आणि तिला एक ॲपल, जसं आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर काही खाऊ घेऊन जातो लहान मुलांसाठी, तर त्याने ते ॲपल तिच्यासाठी दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. मग तो ज्या टीचरला, म्हणजे मेकॅनिकल टीचर म्हणजे रोबोटला बाजूला घेऊन गेला. मार्जी हॅड होप्ड, मार्जीने अपेक्षा केली, ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन, की ती अपेक्षा करते की त्याच्यामधील फॉल्ट, त्या मेकॅनिकल टीचरचा फॉल्ट मिळू न दे किंवा न सापडायला नाही पाहिजे. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. परंतु त्याने खोलल्यानंतर त्याला माहिती होतं की सगळे परत ते पार्ट्स कशा प्रकारे जोडतात, म्हणजे त्याने ते फॉल्ट शोधून काढला. अँड आफ्टर अन आवर ऑर सो, 1 तास किंवा त्याच्यानंतर थोड्यापेक्षा जास्त, देर इट वॉज अगेन लार्ज and black and ugly with a big screen on which all the lessons were shown and questions were asked. परत त्याने तो मेकॅनिकल टीचर तो रोबोट प्रॉपर जोडला आणि त्याचा जो स्क्रीन त्या रोबोटचे ते वर्णन केलं तो कसा दिसू लागला. परत लार्ज, ब्लॅक अँड अगली, दिसा थोडासा क्रूप, बिग स्क्रीन, त्याच्या समोरची स्क्रीन लावलेली. ऑल दिस लेसन्स, ज्या त्या स्क्रीनमध्ये ते लेसन्स वगैरे तो शिकवायचा. ओके, क्वेश्चन्स वेअर आस्क्ड, प्रश्न विचारायचा. दॅट वॉजंट सो बॅड, पण त्या स्क्रीनबद्दल तेवढी वाईट नाही ती, अशी बोलते. परंतु तिला कोणता पार्ट त्या मेकॅनिकल टीचरमध्ये आवडत नसायचा. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट अ होमवर्क अँड टेस्ट पेपर. की त्या जसं आपण कॉम्प्युटरमध्ये डिस्क टाकण्यासाठी जे स्लॉट असतो, तशा प्रकारे त्या रोबोटमध्ये एक स्लॉट होता की ज्या ठिकाणी मार्जी हॅड टू पुट होमवर्क, जे तयार केला होमवर्क त्याला इन्सर्ट करावं लागायचा, आणि क्वेश्चन पेपर, आन्सर शीट. ओके, शी ऑलवेज, किंवा टेस्ट पेपर आपण म्हणू शकतो, शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. सो ते पंच कोड म्हणजे टायपिंग वगैरे शिकली. सो या प्रकारे हा पॅरेग्राफ आहे. आता आपण याच्या क्वेश्चन्स बघूया, ॲक्टिव्हिटीज बघूया. तुम्ही आता आन्सर सांगू शकता. 1. मार्जी ऑलवेज हेटेड, मार्जी नेहमी तिरस्कार करायची. टीचर, बी स्कूल, सी काउंटी इन्स्पेक्टर. कोणाचा तिरस्कार करते तर तुम्हाला ते वाक्य, मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल, इथे दिसते ना, मग इथे आपण काय लिहिलं, ऑप्शन स्कूल. पण जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार दॅट टाइम तुम्ही पूर्ण वाक्य लिहा आणि त्या वाक्यामध्ये हा शब्द भरा आणि फिलअप करून त्याला अंडरलाईन करा, राईट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट. कोणत्या विषयाची परत टेस्ट हा मेकॅनिकल टीचर घेत होता, तर याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे जॉग्रॉफीचा. had been giving the test after test in geography. तर कोणताच वेळ, मॅथ्स, हिस्ट्री, जॉग्रफी, तर ऑप्शन सी इज करेक्ट वन. काउंटी इन्स्पेक्टर गेव मार्जी, काउंटी इन्स्पेक्टरने मार्जीला घरी आल्यानंतर दिले, काय दिलं, ॲपल दिलं, बी फॉर बुक दिलं, की बॉक्स ऑफ टूल्स दिले. सो इट्स व्हेरी सिम्पल, अँड ॲपल दिलेलं आहे. ओके. 4. द मार्क्स वेअर कॅल्क्युलेटेड बाय, तो मार्क्स कॅल्क्युलेट करायचा कशा प्रकारे, कोण कॅल्क्युलेट केलं जात होता, इन्स्पेक्टर करायचा की स्कूल टीचर की द मेकॅनिकल टीचर. तर पटकन मार्क्स कोण कॅल्क्युलेट केलं जा, त्या मार्जीचा रोबोट, दॅट इज मेकॅनिकल टीचर. सो A1 ॲक्टिव्हिटी या प्रकारे ट्रू ऑर फॉल्स किंवा या प्रकारे फिल इन द ब्लँकची ॲक्टिव्हिटीज तुम्हाला एक्झाममध्ये पॅसेजवरती विचारली जाऊ शकते. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. इथे सुद्धा तुम्हाला 2 out of 2 मार्क्स मिळवण्याची संधी आहे. ॲक्टिव्हिटी नंबर A2, डिस्क्राईब द काउंटी इन्स्पेक्टर. काउंटी इन्स्पेक्टरचं वर्णन करा. मग तुम्ही खूप इझी आहे, तुम्ही या पॅसेजमध्ये शोधून लिहू शकता कुठे काउंटी इन्स्पेक्टर वर्णन झाले. काउंटी इन्स्पेक्टर तो कसा दिसला होता, हा इथे दिलेला आहे बघा. ही वॉज राऊंड लिटल मॅन विथ रेड फेस अँड होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. तुम्ही एवढंच लिहिलं तरी इनफ आहे. ठीक आहे.
सो इथे पण मार्क्स तुम्हाला मिळू शकतो. देन मॅच द वर्ड्स. A3 जी ॲक्टिव्हिटी आहे ती वर्डच्या रिलेटेड असते. मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम B. अँटोनिम्स ऑर सिनोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. इथे अपोजिट वर्ड्स कॉलम A मध्ये वर्ड्स आणि त्याचे अपोजिट मिनिंग असणारे वर्ड्स B मध्ये कॉलममध्ये दिले आहे. तर तुम्हाला ते लिहायचे आहेत. बरेच स्टुडंट्स काय करतात एक्झाममध्ये अशा रेषा ओढतात नाही आहे. तर तुम्ही तो शब्द लिहायचा आणि शब्दाच्या पुढे जसं लव हा शब्द लिहिला पण त्याचा अपोजिट वर्ड्स आपण लव म्हणजे लवचं काय अपोजिट केलेलं आहे याच्यामध्ये हेटेड. हा वर्ड पूर्ण लिहा एक्झाममध्ये. फक्त अशी रेष करून असं काही दाखवू नका. दिस इज रॉंग. कळते. तो वर्ड पुढे लिहायचा. बेटर. बेटरच्या अपोजिट वर्स. बेटर म्हणजे अधिक चांगले आणि बॅडचा कम्पॅरेटिव्ह वर्स अधिक वाईट. हॅपीली चा अपोजिट आहे सॉरोफुली. बरेच मुलं काय करतात हॅपीलीची सॉरोफुली मग ते ए असं लिहून ठेवतात. ते लिहू नका. तर पूर्ण तो शब्द लिहा. हे थोडं इन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. ब्युटिफुल सुंदर. सुंदरच्या अपोजिट आहे कुरूप अगली. तर हा अगली शब्द आपण लिहू शकतो. सो इन दिस वे हा टेबल कंप्लीट करायचा आहे. वर्डच्या रिलेटेड असणार आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण घेऊया. डू एज डिरेक्टेड जी ॲक्टिव्हिटी A4 आहे ती ग्रामरच्या रिलेटेड असणार आहे. A1 मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि हे सेंटेन्स ब्रॅकेटमध्ये काय म्हणलं आहे आयडेंटिफाय द टेन्स. म्हणजे या वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे त्या टेन्सचं नाव लिहा ओळखा. मग तुम्ही आन्सर म्हणून तुम्ही टेन्स आता टेन्स प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स आणि प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. तर त्यापैकी लिहायचं आहे. तर तुम्ही टेन्सबद्दल जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी टेन्सवरती व्हिडिओ बनवलेली आहे ती तुम्ही बघू शकता. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ओके. मार्जी हेटेड V2. माझं एक फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट नंतर V2 असेल म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट असेल. हा कशाचा फॉर्म्युला आहे सिम्पल पास्ट टेन्स. तर तुम्ही नाव लिहू शकता सिम्पल पास्ट टेन्स. या प्रकारे टेन्सचं नाव काय आहे सिम्पल पास्ट टेन्स. नेक्स्ट शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. हे सेंटेन्स दिलेलं आहे. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय इन्फिनिटिव्ह म्हणजे थोडक्यामध्ये 2 प्लस मेन वर्ब. 2 प्लस मेन वर्ब म्हणजे 2च्या पुढे क्रियापद मूळ क्रियापद. तर त्याला अंडरलाईन करायचं. मग आन्सरमध्ये तुम्ही वाक्य परत लिहू शकता. येथे टू पुट आणि याला अंडरलाईन किंवा बॉक्स करू शकता. त्याला इन्फिनिटिव्ह बोलतं. इन्फिनिटिव्हवरती पण मी सेपरेट व्हिडिओ बनवले ती बघू शकता. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स A5 वुड यू लाईक टू ट्रेन अंडर द गायडन्स ऑफ मेकॅनिकल टीचर. म्हणजे मेकॅनिकल टीचरच्या अंडर तुम्हाला शिकायला त्याचं गायडन्स घ्यायला आवडेल का एक्सप्लेन करा. म्हणजे एखादा रोबोट तुम्हाला शिकवायला ठेवला तर तुम्हाला आवडेल का ॲक्च्युली नो. वी कॅन से हाऊ कॅन वी राईट नो I wouldn't like किंवा I would not like to train under the guidance. फक्त यूच्या ठिकाणी I घ्या. नंतर I would not like to train under the guidance of mechanical. एक वाक्याचे तयार होईल. I would not like to train under the guidance of mechanical teacher because mechanical teacher is one type of robot and robot does not have feelings and emotions. रोबोटला फिलिंग्स किंवा इमोशन्स नसतात. अँड वी ह्युमन बीइंग्स आणि रोबोट डज नॉट हॅव फिलिंग्स अँड इमोशन्स. सो मेकॅनिकल टीचर ऑर रोबोट्स कॅन नॉट अंडरस्टँड आवर फिलिंग्स ऑर स्टुडंट्स फिलिंग. तो स्टुडंटच्या फिलिंग्स अंडरस्टँड करू शकत नाही. म्हणून इट्स थोडक्यात सो आय वुड नॉट लाईक टू ट्रेन अंडर द गायडन्स ऑफ मेकॅनिकल टीचर. या प्रकारे स्वतःच्या सेंटेन्समध्ये असे 3-4 सेंटेन्स तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट पुढे आपण जाऊया. नेक्स्ट पॅरेग्राफ पुढचा पॅसेज दिलेला आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 1 to B. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. राईट. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे एक पॅसेज दिलेला आहे. मॅथिल्डे वॉज अ प्रिटी. आता अगोदर पॅसेज बघूया. आता हा पॅसेज जो द नेकलेस या लेसनमधून आहे त्याच्यामध्ये मॅथिल्डे एक कॅरेक्टर आहे. मॅथिल्डे वॉज प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. मॅथिल्डे एक सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. बॉर्न ॲज इफ बाय द एरर ऑफ फेट इन टू अ फॅमिली ऑफ क्लर्क. एका
दुर्दैवाने एका क्लर्क, या गरीब क्लर्कच्या कुटुंबामध्ये तिचा जन्म झाला. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड और बी वेडेड टू ॲन एरिस्टोक्रॅटिक अँड सो तिच्याकडे असं कोणतंही साधन नव्हतं की ज्याच्यामुळे तिला कोणी प्रेम करू शकेल किंवा तिचं लग्न होऊ शकेल. इन एरिस्टोक्रॅटिक अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरीड टू मायनर ऑफिशियल ॲट मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आणि म्हणून एक गरीब असल्यामुळे ती शेवटी तयार झाली. शी बिकेम रेडी. कशासाठी? टू बी मॅरीड, लग्न करण्यासाठी. कुठे? अ मायनर, एक कनिष्ठ दर्जाच्या ऑफिशियल म्हणजे कर्मचाऱ्याबरोबर. आणि तो कर्मचारी किंवा ती व्यक्ती कुठे कामाला होती? मिनिस्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण खात्यामध्ये, शिक्षण विभागामध्ये ती कामाला होत्या. त्याच्याबरोबर तो क्लर्क बरोबर तो लग्न करण्यास तयार झाली. कोण? मॅथिल्डे. शी ड्रेस प्लेनली, ती साधी ड्रेस घालायची. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. आता हा पॅरेग्राफ तुम्ही रीड करा प्रॉपरली, व्यवस्थित समजून घ्या, कारण आता येथे तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं मला वेळ खूप आपला वाढणार आहे, व्हिडिओ तुम्ही मोठी होऊ शकते. आता आपण डायरेक्ट त्याचे आन्सर्स बघूया, क्वेश्चन्स बघूया, ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट काय आहे? मॅथिल्डे ड्रेस्ड प्लेनली. मॅथिल्डे एक प्लेन ड्रेस घालायची. का? तर ते तुम्ही हे जे सेंटेन्स आहे तो पॅसेजमध्ये कुठे आलं ते बघायचं. वाय मॅथिल्डे ड्रेस प्लेनली? द सेकंड, शी ड्रेस प्लेनली. मग बिकॉज पासून पुढे लिहू शकता. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. हे पुढे वाक्य जोडू शकता. कळते? नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? मॅथिल्डे लेट हरसेल्फ बी मॅरीड. मॅथिल्डे लग्नासाठी तयार झाली. कोणाबरोबर? मग तुम्ही याच्यामध्ये सेंटेन्स बघू लिहू शकता. मॅथिल्डे हरसेल्फ टू बी मॅरीड टू पासून मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन. म्हणजे दिलेले वाक्य तुम्ही पॅसेजमध्ये शोधायचं आणि त्याच्या पुढचं सेंटेन्स कंप्लीट करायचं. मॅथिल्डे लव्ड. मॅथिल्डेला आवडायचं. काय आवडत होते? की शी लव्ड टू बी अ रिच. या पॅसेजमध्ये त्याचा आन्सर दिला आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मॅथिल्डे बॉर्न इन अ पुअर फॅमिली. मॅथिल्डे गरीब फॅमिलीमध्ये तिचा जन्म झाला. पुअर फॅमिली, तर तुम्ही ते एक मिनिट राईट. सो या प्रकारे फिल इन द ब्लँक्स ही A2 ॲक्टिव्हिटीज तुम्ही सोडवू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी घेऊया आपण A3. राईट अपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड. दिलेल्या शब्दांचा अपोजिट वर्ड्स लिहा. ऑलवेज, नेहमी. तर पॅसेजमध्ये त्याचा शब्द गेलाय समटाइम्स, काही वेळा. पुअर, गरीब. त्याच्या विरुद्ध काय? रिच, RICH. अनेबल, एबल. अनेबल म्हणजे अशक्य, एबल म्हणजे शक्य. बॉय, मुलगा. त्याच्या अपोजिट काय? गर्ल. या प्रकारे A4 ॲक्टिव्हिटी डू इज डिरेक्टेड. मेक इट अफर्मेटिव्ह. तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे आणि ते सेंटेन्स अफर्मेटिव्ह. शी हॅड नो रिच ड्रेस. मेक इट अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य बनवा. जसं आय एम नॉट हॅपी. मी आनंदी नाही. नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स आहे. अर्थ न बदलता होकारार्थी. आय एम नॉट हॅपी म्हणजे काय? आय एम सॅड. कळतं? या प्रकारे. शी हॅड नो रिच ड्रेस. आता इथे नो आहे ना, नो काढायचा आणि रिचच्या अपोजिट वर्ड्स घ्या. रिचच्या अपोजिट वर्ड्स काय रे? रिचच्या अपोजिट वर्ड्स आहे पुअर. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय होईल? सिंपल. शी हॅड पुअर ड्रेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय? शी हॅड पुअर ड्रेस. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य झालं. सेकंड सेंटेन्स. मॅथिल्डे वॉज प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. ॲड ए क्वेश्चन टॅग. कशा प्रकारे ॲड ए क्वेश्चन टॅग? मग ॲड ए आन्सर लिहिताना दिलेलं सेंटेन्स ॲज इट इज लिहा, जसं हे वाक्य आहे तसंच लिहिलं. नंतर कॉमा द्या. मग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद शोधा. वॉज. मग ते पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह बनवत होतं आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. वॉजचं काय होईल? वॉजंट. ओके, वॉजंट. आणि मॅथिल्डे हे नाव आहे. मेलचं नाव असेल, पुरुष असेल तर ही मध्ये, फिमेल असेल तर शी मध्ये, अनेक वचन असेल तर दे मध्ये. मॅथिल्डे मुलगी आहे तर तिच्याबद्दल आपण काय घेणार? शी. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मॅथिल्डे वॉज प्रिटी अँड चार्मिंग गर्ल, कॉमा, वॉजंट शी.
या प्रकारे आपण लिहू शकतो. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A5. राईट 3 to 4 सेंटेन्सेस अबाउट युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीबद्दल 3 ते 4 ओळीमध्ये 3 ते 4 सेंटेन्समध्ये एक्सप्लेनेशन द्या. आय हॅव अ हॅपी फॅमिली. माझे एक खूप आनंदी कुटुंब आहे. इन माय फॅमिली देर आर 5 मेंबर्स. ते 5 मेंबर्स आहेत. माय पेरेंट्स, माय मदर, फादर अँड माय एल्डर ब्रदर अँड यंगर सिस्टर. या प्रकारे तुम्ही किंवा माय ग्रँड पेरेंट्स आर ऑल्सो लिव्हिंग देअर. या प्रकारे तुमच्या फॅमिलीचं वर्णन करा. हां, व्हॉट इज माय मदर इज हाऊस वाईफ, माय फादर इज, मग कोण आहे, माय फादर इज अ टीचर ऑर एनी अदर प्रोफेशन. मी तुमच्या कुटुंबाबद्दल 4-5 सेंटेन्स एक्सप्लेनेशन करा, वर्णन करा. ठीक आहे. या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स टाईपची सोडवू शकता. आता आपण पुढे जाऊया. ओके, सेक्शन 3 दॅट इज पोएट्री. आणि हा 10 मार्क्ससाठी आहे. 5 मार्क्स तुमचे क्वेश्चन्ससाठी आणि 5 मार्क्स तुमचे ॲप्रिसिएशनसाठी. रीड द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्टांजर्स, कवितेचे स्टांजर रीड करा अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. A1, पुट द वर्ड्स इन गिवन ब्रॅकेट अँड इन प्रॉपर ब्लँक्स. इथे तुम्हाला वॉक अ लिटिल स्लो डॅडी ही जी पोएम आहे त्या पोएमच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहे. सिम्पल पोएम आहे. फर्स्ट 1.1. 1, द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स. या पोएममध्ये चाइल्ड बोलत आहे. कोणाशी? ऑप्शन दिले फादर और चाइल्ड. इथे काय? फादर. द चाइल्ड इज टॉकिंग टू फादर. ऑप्शन जो हा आहे तो इथे शब्द लिहायचा. नेक्स्ट, द डॅश डॅश लीडिंग अँड चाइल्ड फॉलोइंग. लीडिंग म्हणजे पुढे घेऊन जाणे. वडील पुढे घेऊन जात आहेत की चाइल्ड पुढे घेऊन जात आहे? द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. फॉलोइंग म्हणजे पाठी जाणे. वडील पुढे आहेत आणि चाइल्ड पाठी जात आहेत. इथे या फिल इन द ब्लँक्समध्ये ते काय लिहिलं आपण? फादर. ओके, आणि इथे द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. दोन्ही ठिकाणी फादरच हा शब्द येईल. ठीक आहे. नेक्स्ट A2 ॲक्टिव्हिटी काय बघा. व्हॉट डू द फूड स्टेप्स ऑफ द फादर रेफर्स. याच्यामध्ये फूड स्टेप्स हा वर्णन आलं. जसं इथे बघा, वॉक अ लिटिल स्लो डॅडी सेड लिटिल चाइल्ड सो स्मॉल इन आय एम फॉलोइंग इन युअर फूड स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉलो. मी तुमच्या फूड स्टेप्स फॉलो करीत आहे. म्हणजे तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून मी पाठी येण्याचा प्रयत्न करतो. मग अनदर मिनिंग काय आहे? तर इथे प्रश्न त्याच्या रिलेटेड आहे. व्हॉट डू द फूड स्टेप्स ऑफ द फादर रेफर. या सेंटेन्स पोएममध्ये जे फूड स्टेप्स जो शब्द आला तो कोणत्या उद्देशाने, कोणत्या अर्थाने आलेला आहे तो रेफर केलेला आहे, त्याचं एक्सप्लेनेशन द्या. तर ते आन्सर दिलं आहे. फादर्स द फूड स्टेप्स रेफर्स टू. ते फूड स्टेप्स रेफर्स करतात किंवा उल्लेख करतात कशाचा? फादर्स मॅनरिझम. जे वडील जे आहेत त्यांचे मॅनर्स, त्यांची वागण्याची पद्धती कशी आहे. डिस्टिंक्टिव्ह अँड इंडिव्हिज्युअल जेस्चर. त्यांचे वेगळे वैयक्तिक वेगळ्या प्रकारचे सेपरेट असे जेस्चर, त्यांचे हावभाव कसे आहेत म्हणजे वागण्याची पद्धत, मॅनर्स. जेस्चर म्हणजे हावभाव. ट्रेट ऑफ स्पीकिंग बोलण्याची स्टाईल, स्पीकिंग स्टाईल. अँड बिहेविंग म्हणजे वागणूक. हिज ॲक्शन्स अँड त्याची ॲक्शन म्हणजे ते तुम्हाला इम्पॉर्टंट वर्ड्स कोणते यायला पाहिजे. सो फूड स्टेप्स रेफर्स टू मॅनरिझम, देन जेस्चर, traits of speaking, behaving and his actions and all other characters that makes a person successful. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सक्सेसफुल बनण्यासाठी जे युअर कम्युनिकेशन स्टाईल, युअर बिहेवियर, युअर जेस्चर, युअर इंडिव्हिज्युअल मॅनर्स अँड एटिकेट्स बोलतो. सो ऑल दिस थिंग्स रेफर टू द फूड स्टेप. ह्या सगळ्या गोष्टी या फूड स्टेप्स रेफर करतात. सो या प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. ठीक आहे. देन लास्ट आहे 1 मार्क्ससाठी. फाइंड अँड राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स तुम्ही लिहू शकता पोएममध्ये बघून. जसं डॅडी स्मॉलचं येईल फॉल आणि सीचं येईल मी. या प्रकारे 2 पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स तुम्ही लिहू शकता. देन ॲप्रिसिएशनसाठी 1 मोर पोएम इज गिवन हिअर. कंपॅरिझन. ही कंपॅरिझन ही पोएम दिली आहे ती तुम्ही रीड करू शकता.
फास्ट ॲज स्पेसशिप, स्लो ॲज स्नेल. आता या पोएममध्ये डिटेल एक्सप्लेनेशन देणारे मी एक व्हिडिओ बनवली आहे, ती तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन याचा अर्थ डिटेलमध्ये समजेल. आणि याची तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचे, तुम्हाला हे पॉईंट दिले असतील. टायटल, आता या पोएममध्येच टायटल असे जी काही पोएम दिली असेल त्याच्यामध्ये टायटल असेल, मग टायटल फक्त लिहायचं कम्पॅरिझन. तर तुम्ही काय लिहू शकता टायटलच्या ठिकाणी? कम्पॅरिझन. टायटल शब्द लिहायचा आणि पुढे डॅश करून टायटल, कम्पॅरिझन. नेम ऑफ द पोएट ॲनॉनिमस, म्हणजे कवीचं नाव नाही, मग तुम्ही द पोएट्स नेम इज नॉट मेन्शन किंवा फक्त ॲनॉनिमस लिहा किंवा अननोन लिहा, एवढं लिहिलं तरी चालेल. देन राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे कुठल्याही एका स्टांजाचं राईम स्कीम काढा. राईम स्कीम कशा प्रकारे काढू शकता तुम्ही? असं तर बघा, फास्ट ॲज स्पेसशिप, शेवटचा शब्द स्पेसशिप आहे, तर आपण ए देणार. ओके. स्लो ॲज स्नेल, स्पेसशिप आणि स्नेल वेगवेगळा शब्द वाटतो, उच्चार वेगळा म्हणून याला बी. फास्ट ॲज स्पेसशिप, स्नेल आणि डायनॉसॉर, आता हे तिन्ही शब्द वेगळे आहेत. स्पेसशिपला राईम जुळत नाही, म्हणजे यमक जुळत नाही. स्पेसशिप, स्नेल, डायनॉसॉर, याला आपण सी देऊया. स्पेसशिप, स्नेल, डायनॉसॉर, नेल. आता स्नेल आणि नेल राईम जुळते ना, स्नेल, नेल, याला म्हणजे उच्चार सेम आहे म्हणून याला आपण बी दिला, म्हणून याला आपण काय, याला आपण देणार बी. मग या स्टांजाचा राईम स्कीम काय झाला? ए बी सी बी. मग तुम्ही आन्सरमध्ये काय लिहिणार? राईम स्कीम जर सांगितलं तर काय लिहिणार? द राईम स्कीम इज ए बी सी बी. या प्रकारे राईम स्कीम काढला जातो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फिगर्स ऑफ स्पीच. याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच ना तुमचा हा आलेला आहे अलिट्रेशन. कारण कुठलाही शब्द जेव्हा परत परत रिपीट होतो, अलिट्रेशन, तुम्ही अलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच इथे लिहू शकता. आता तुम्ही बोलाल अलिट्रेशन कशा प्रकारे सर, किंवा अलिट्रेशनच का? तर याचं कारण असं आहे, अलिट्रेशनमध्ये काय होतं, आता इथे एक वाक्य बघा, सो स्लो ॲज स्नेल. आता हे सेंटेन्स घ्या, स्लो ॲज स्नेल. ठीक आहे. स्लो ॲज स्नेल, स्लोचा एस आहे आणि स्नेलचा एस आहे, म्हणजे त्या शब्दाचं फर्स्ट लेटर रिपीट झालं ना त्या सेंटेन्समध्ये. म्हणजे शब्दाचं फर्स्ट लेटर किंवा अक्षर जर रिपीट झालं एकापेक्षा जास्त वेळा तर अलिट्रेशन, आणि शब्द रिपीट झाला तर रिपिटेशन. तर या प्रकारे तुम्ही फिगर्स ऑफ स्पीच इथे लिहू शकता. नेक्स्ट आपण ॲक्टिव्हिटी आता बघूया. याचं मेन जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे 2 मार्क्ससाठी, ते म्हणजे काय? थीम और सेंट्रल आयडिया. आता हे कंपॅरिझन ह्या पोएमची थीम किंवा सेंट्रल आयडिया का आहे? द थीम ऑफ द सेंट्रल आयडिया ऑफ द कंपॅरिझन इज वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट. या वर्ल्डमध्ये खूप विरोधाभास आहे. वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट. द पोएट मेक्स कंपॅरिझन बिटवीन 2 थिंग्स विच आर समटाइम्स व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. या कवितेमध्ये कवीने 2 गोष्टींची तुलना केलेली आहे की ज्या गोष्टी विच आर व्हेरी इम्पॉर्टंट समटाइम्स इन अवर लाईफ, आपल्या जीवनामध्ये जगत असणं त्याचा खूप महत्त्व आहे. सो या प्रकारे यू कॅन राईट इट. सो फ्रेंड्स, we don't have that much time, but remaining part या ॲक्टिव्हिटी शीटचा जो पुढचा भाग आहे, सेक्शन नंबर 4 अँड रायटिंग स्किलचा जो सेक्शन आहे तो वी शॅल कवर अप इन नेक्स्ट व्हिडिओ. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा याच्यामधला राहिलेला पार्ट आपण कवर अप करणार आहोत. सो आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज शेअर इट, अँड इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.